आपण दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी आणि त्यांचे वडील देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। मतदान केंद्रावरती ते दाखल झालेत। आज ठाणे आणि कल्याणमध्ये मतदान होतंय। हे दोनही मतदारसंघ हे मुख्यमंत्र्यांचा प्रभाव क्षेत्र म्हणून मानले जातात आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। काल मुख्यमंत्र्यांचा अंदाज काहीसा रिलॅक्स दिसून आला, कारण का प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या होत्या। प्रचार थांबल्यानंतर आता जरा निवांत वाटतंय अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली होती। आणि सध्या आपण दृश्य पाहतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। ठाण्यामध्ये त्यांचं मतदान आहे। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। खूप मोठा पेस निर्माण झाला होता। ठाण्याच्या उमेदवारीचा नेमका उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगली होती। भाजप या जागेसाठी प्रचंड आग्रही होती। भाजपकडून संजीव नाईक यांचं नाव देखील चर्चेत होतं। त्याच्यानंतर विनय सहस्रबुद्धे यांच्या सुद्धा नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेकडून प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत असताना नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलींमध्ये सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला अग्रणी दिसून आलेले होते। आणि आता सहकुटुंब मुख्यमंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। ठाण्यातली ही लढत मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते, कारण का उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होतीये। एकनाथ शिंदे यांनी नवी वाट निवडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, तळागाळातले नेते हे सगळेजण एकनाथ शिंदेंसोबत गेले। राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले। त्यामुळे ठाण्याचा गड राखणं, ठाण्यामध्ये आपल्या उमेदवाराला विजयी करणं हे मुख्यमंत्र्यांसमोरचं एक खूप मोठं लक्ष्य आहे। अर्थात आता ठाणेकर त्या सगळ्याला नेमका प्रतिसाद कसा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जरी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ठाण्याचा अंडरकरंट नेमका काय आहे, ठाणेकरांचं मत नेमकं काय आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललेलं हे पाऊल ठाणेकरांना नेमकं किती पटलंय, किती रुचलंय, या सगळ्याची टेस्ट, या सगळ्याची परीक्षा या मतदानामध्ये होणार आहे। ठाणेकरही सकाळपासून अगदी हिरिरीनं मतदानामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि त्यांचे वडील देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेत। त्यासोबतच कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी देखील ठाण्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवलीमधून उमेदवार आहेत, ते हॅट्रिक करणार का, तिसऱ्यांदा निवडून येणार का, हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। तर कल्याणमध्ये त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे हे आव्हान त्यांच्यासाठी नेमकं किती मोठं, किती कठीण हे 4 जूनला स्पष्ट होईल। सध्या आपण दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकुटुंब त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। लता शिंदे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।